Good morning friends. Today we are going to learn about the second type of the main parts of speech, that is pronoun. It means sarvanam. Let us see definition. A pronoun is a word used instead of noun. Instead of म्हणजे च्याऐवजी, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल आय, वी, ही, शी, इट, दे, यू, एक्सेट्रा. Let us see the types of pronoun. There are 9 types of pronouns. That is, first is personal pronoun, पुरुषवाचक सर्वनाम. Second one is reflexive pronoun, आत्मवाचक किंवा कर्मवाचक सर्वनाम. Third is demonstrative pronoun, दर्शक सर्वनाम. Fourth, indefinite pronoun, अनिश्चितार्थी सर्वनाम. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, प्रश्नार्थक सर्वनाम. 6 इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, विभाजक सर्वनाम. 7 रिलेटिव्ह प्रोनाउन, संबंधी सर्वनाम. 8 एक्सक्लामेटरी प्रोनाउन, उद्गारवाचक सर्वनाम. and 9 emphatic pronoun, that is परिणामकारी सर्वनाम. Let us see the one by one the definitions, explanation and examples of these subtypes of these pronouns. First, पुरुषवाचक सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुरुषवाचक सर्वनाम वापरतात. फॉर एक्झाम्पल, राम वॉज अ किंग, ही वॉज अ व्हेरी ब्रेव. हियर explanation or introduction or information about the king Ram. But if information about the one person is giving again and again, that's time no necessary to use their name again. So here Ram was a king, Ram राजा होता आणि he was a very brave, आणि तो साहसी होता. मग या ठिकाणी ही जे आहे रामाबद्दल वापरला आहे, नामाबद्दल, राम नाम आहे, नामाबद्दल वापरलेला शब्द आहे, नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, तो ही आहे, म्हणून ही हे पर्सनल प्रोनाउन आहे. देर आर 8 टाइप्स in personal pronouns. Let us see. That is, you know very well, I, me, he, to, she, ती, it, ते, you, तू, you, तुम्ही, they, ते, त्या, ती, we, आम्ही. Again, according to again, personal pronoun divided into 3 groups: first person, second and third person. Let us see. First person, प्रथम पुरुष, मराठीत त्याला म्हणतात आय, वी. सेकंड पर्सन, यू, यू. थर्ड पर्सन, ही, शी, इट and they. Next, second is reflexive pronoun. Reflexive pronoun, आत्मवाचक किंवा कर्मवाचक सर्वनाम. When the action done by the subject turns back or reflects upon the subject. Action done by the subject, कर्त्याद्वारे क्रिया केली जाते आणि ती क्रियेचे काय होतं, परत ती क्रिया त्या कर्त्यालाच अवलंबून असते. कर्त्याने केलेली कृती त्याच्या स्वतःवरच घडत असते, तर ती आत्मवाचक सर्वनाम असतं. यू अंडरस्टँड इट थ्रू एक्झाम्पल्स. लेट अस सी. आय हर्ट माय सेल्फ, मी मलाच दुखवलं, माझ्या स्वतःलाच दुखवलं. माय सेल्फ, माझ्या स्वतःला. वी हर्ट आवर सेल्फ, आवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतःला, आम्ही आम्हा स्वतःलाच दुखवलं. ही हर्ट हिमसेल्फ, त्याने त्याला स्वतःलाच दुखवलं. नेक्स्ट, एम्फेटिक प्रोनाउन. एम्फेटिक प्रोनाउन, दॅट इज परिणामकारी सर्वनाम. आत्मवाचक व परिणामकारी सर्वनामे एकच आहेत. ज्यावेळी कर्त्याने स्वतः कृती केली हे जोर देऊन सांगितलेले जाते तेव्हा ते परिणामकारी सर्वनाम होते. म्हणजे कृती ही कर्त्याने केली ही जोर देऊन सांगतात तेव्हा परिणामकारी सर्वनाम होतं. आणि या परिणामकारी सर्वनाम नेहमी काय असतं, नाम किंवा सर्वनामानंतरचं ते वापरलं जातं. माय सेल्फ, हिम सेल्फ हे काय आहे, हर सेल्फ, मी स्वतः, तो स्वतः, ती स्वतः, हे सगळे काय परिणामकारी सर्वनाम आहेत.
त्याचे एक्झाम्पल्स पाहूया आपण. ही हिमसेल्फ सेड सो. द टाउन इटसेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज. आय विल डू इट माय सेल्फ. मी माझं स्वतः ते करेल. आय माय सेल्फ सॉ हिम डू इट. यू युअर सेल्फ कॅन बेस्ट एक्सप्लेन. तू स्वतः तुझं स्वतः सर्वोत्कृष्ट स्पष्ट करू शकतोस. नेक्स्ट, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दर्शक सर्वनाम. प्रोनाउन्स आर यूज्ड टू पॉइंट आउट द ऑब्जेक्ट्स टू विच दे रिफर आर कॉल्ड ॲज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी जे सर्वनाम वापरतात. दिस इज अ बॉय, दॅट इज अ गर्ल. हिअर दिस अँड दॅट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन.